समृद्धी महामार्गावर वाहनांची नियमित तपासणी होत नसल्यामुळे नागपूर खंडपीठाने एमएसआरडीसीला फटकारलं। तपासणी होत असल्याची खोटी माहिती सादर केल्याने कोर्टाने अधिकाऱ्यांना खडसावलं। आचारसंहितेपूर्वी सिडकोच्या 25,000 घरांची लॉटरी, 4 वर्षांमध्ये तब्बल 67,000 घरं बांधणार। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर घरं उपलब्ध। मुंबईत नवीन शासकीय मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा। येत्या 15 दिवसांमध्ये जागेबाबत निर्णय होणार। जीटी रुग्णालय आणि कामा रुग्णालय एकत्र करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणार। देशभरातील पासपोर्ट सेवा 5 दिवसांसाठी बंद राहणार। तांत्रिक देखभालीमुळे पासपोर्ट सेवा पोर्टल 29 ऑगस्ट रात्री 8 वाजल्यापासून 2 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत बंद। पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये कांद्याचा 2.25 लाख हेक्टरवर बोगस पीक विमा। खरीप 2024 मधील अर्जांसंदर्भात महसूल विभागाकडून चौकशी सुरू। उद्या मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन। मच्छीमारांच्या विरोधामुळे मोठा पोलीस बंदोबस्त। भव्य सभामंडप उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात। तुळजापूरची जागा शिवसेनेला देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी करणार। रामदास कदम यांचं वक्तव्य। राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता। पश्चिम महाराष्ट्र, विदर्भासह कोकणात आज मुसळधार पावसाचा अंदाज। नंदुरबारमध्ये कर्तव्यासाठी अंगणवाडी सेविकेचा धोकादायक प्रवास। वंती वळवी यांनी नाल्याला पूर आल्यामुळे झाडावर चढून पार केला रस्ता। व्हिडिओ व्हायरल। नाशिकच्या खडक माळी गावात पालकांचा मुलांसोबत जीवघेणा प्रवास। नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे स्थानिकांना अडचण। चंद्रावरील मातीतून पाणी तयार। चीनच्या चांगई-5 मोहिमेनंतर संशोधकांचा दावा। चंद्रावर मानवी वस्ती उभारण्यासाठी चीनच्या अनेक मोहिमा।